नमस्कार, मी नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. तर महाशिवरात्र येते तर महाशिवरात्र स्पेशल आज आपण उपवासाचे नगेट्स कसे बनवायचे याची रेसिपी बघतोय. करायला अगदी सोपे आहेत. आपण उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला असा तर काहीतरी चटपटीत आणि वेगळा असा पदार्थ आज आपण बनवतोय. रेसिपी करायला अगदी सोपी आहे आणि सगळ्यांनाच आवडेल अशी आहे बरं का. इतके ते भारी लागतात. हे नगेट्स आपण शेंगदाण्याची आमटी किंवा मदह्यासोबत खाऊ शकता. रेसिपी सोपी आहे. आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करतोय, पण त्याआधी एक निवेदन आहे. नयन मराठी रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ खालील घंटीचं. आज आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासाचे नगेट्स बनवतोय किंवा तुम्ही याला साबुदाणा बटाटा कटलेट असंही म्हणू शकता. त्यासाठी आपण जे साहित्य घेतले ते आधी बघू. तर मी इथं 2 उकडलेले बटाटे घेतलेत. आता तुम्हाला किती प्रमाणात नगेट्स बनवायचे त्यानुसार साहित्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. तर मी इथं 2 उकडलेले बटाटे घेतलेत, पण हे बटाटे मी 5 ते 6 तास आधी उकडून याची साल काढून फ्रीजमध्ये ठेवले होते. कारण असं की आपण जेव्हा बटाटे उकडतो त्यात मॉइश्चर जास्त असतं. आपण 5 ते 6 तास आधी जर उकडून ठेवले तर त्यातलं थोडंसं मॉइश्चर कमी होतं. त्यामुळे आपले नगेट्स हे खूप जास्त तेल ओढत नाही. आता हे बटाटे उकडून मी इथं साल काढून घेतली. त्यानंतर त्यासाठी मी इथं अर्धा वाटी साबुदाणा घेतला. त्यानंतर पाऊण वाटी इथं भाजून शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट घेतलं आहे आणि काही हिरव्या मिरच्या घेतल्या 5 ते 6. आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता. आता आपण हे बटाटे घेतलेत. हे बटाटे आपण किसून घेणार आहे. तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता, पण आपण स्मॅश जर केले तर थोडेसे बटाट्याचे तुकडे त्यात तसेच राहतात आणि ते तेलात फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण हे बटाटे किसून घेणार आहे. त्यानंतर आपण इथं कच्चाच साबुदाणा घेतला. तुम्हाला जर वाटलं तर थोडासा साबुदाणा भाजून हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा. जसा रवा असतो त्याप्रमाणे हे मिक्सरला बारीक करून घ्यायचंय. आता इथं आपण शेंगदाण्याचा कूट घेतलाय. शेंगदाणे भाजून याचा आपण कूट करून घेतलाय आणि मिरचीचा आपण थोडासा जाडसर असा ठेचा करून घेणार आहे. बटाटे किसून घेऊ. आता आपण बटाटा साबुदाणा सगळं मिक्स करून घेणार आहे. त्यासाठी मी एक भांडं घेतलंय. आता किसलेला बटाटा आपण ह्या भांड्यात टाकून घेऊ. त्यानंतर साबुदाणा बारीक करून घेतलाय तो आपण यात टाकतोय. शेंगदाणा, त्यानंतर चवीनुसार मीठ. इथं मी थोडंसं लाल तिखट घेतलंय. आता हे आपण मिक्स करून घेऊ. आता हे पाणी न घालता आपण मिक्स करून घेणार आहे. अगदीच गरज वाटली तर एखादा चमचाभर यात पाणी घालायचंय, पण शक्यतो पाण्याची गरज पडत नाही कारण बटाट्यामध्ये खूप जास्त मॉइश्चर असतं. तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी पिठी साखर यात चमचाभर घातली तरी चालेल. पीठ आपण मळून घेतलंय. तर आपण नगेट्स तयार करून घेतोय, तर त्यासाठी मी हाताला थोडंसं साजूक तूप लावून घेतलंय आणि पिठाचा गोळा घेऊन या शेपमध्ये मी हे नगेट्स तयार करून घेणार आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार शेप देऊन हे तयार करू शकता. या पद्धतीने आपण दुसराही नगेट्स तयार करून घेतला. याच पद्धतीने आपण सगळे नगेट्स तयार करून घेऊ. सगळ्या मिश्रणाचे आपण नगेट्स तयार करून घेतलेत. आता हे नगेट्स आपण तळून घेतोय. त्यासाठी मी इथं तेल गरम करायला ठेवलंय. तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचंय. तेल गरम झालंय. त्यानंतर आपण एक एक नगेट्स यात सोडून घेणार आहे. हळूहळू एक एक सोडायचे. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि तेल गरम करताना आपल्याला मध्यम गरम करायचं आहे, कारण खूप जास्त गरम केलं की आपले नगेट्स वरच्यावर करपतात आणि त्यामुळे ते चवीला चांगले लागत नाही. आता मी तळण्यासाठी 5 ते 6 नगेट्स या कढईमध्ये टाकले. आता तुमची कढई किती मोठी आहे किंवा तेलाचं प्रमाण किती त्यानुसार यात नगेट्स टाकून घ्यायचे. गॅस खूप जास्त बारीक करायचा नाही, कारण बारीक गॅसवर जर तळले तर हे खूप जास्त तेल ओढतात. त्यामुळे गॅस आपल्याला मध्यम ठेवून हे तळून घ्यायचे. हे नगेट्स आपण महाशिवरात्री स्पेशल उपवासासाठी बनवतोय, पण तुम्ही जर इतर उपवासासाठी बनवत असाल तर त्यामध्ये तुम्ही भगरीचं पीठ टाकू शकता, म्हणजेच वरईचं पीठ घालू शकता किंवा शिंगाड्याचं घालू शकता.
महाशिवरात्रीला भगर चालत नाही, त्यामुळे मी यात टाकलेली नाहीये. ते 2.5 मिनिटानंतर आपले नगेट्स तळून झालेत. आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. अशीच आपण दुसरी बॅच सोडून घेतो. असे आपले उपवासाचे खमंग कुरकुरीत असे साबुदाणा बटाट्याचे नगेट्स तयार झालेत. तर महाशिवरात्री येते, एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका. करायलाही अगदी सोपे आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.